आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पर्यावरणासाठी घातक असलेल्या ऐतिहासिक अंबाझरी तलावातील जलपर्णीचे निर्मूलन करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने सुरू केलेल्या मोहिमेला आता यश येणार असून जवळपास 40% भाग स्वच्छ झाला आहे. येत्या एका महिन्यात अंबाझरी तलावातील बहुतांश जलपर्णीच्या निर्मूलनासाठी प्रशासनाद्वारे 7 पोकलेन, 20 टिप्पर आणि 10 JCB मशीन तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय जलपर्णी काढण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरलेली वीड हार्वेस्टरची खरेदी मनपाने केली आहे. या अत्याधुनिक मशीनने जलपर्णी काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्याऐवजी त्यांच्या समाज माध्यमावरल्या खात्यावर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली आहे. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबर काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्येही होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था नागपूर इथं ज्युनियर ब्युटी प्रॅक्टिशनर या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप आणि प्रमाणपत्र वाटप सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राच्या प्रधान महालेखापाल सुहासिनी गोतमारे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँक ऑफ महाराष्ट्र नागपूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक आणि विभागीय व्यवस्थापक श्री जी अनंतकुमार होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गोतमारे यांनी प्रशिक्षणार्थींना स्वयंरोजगाराच्या विविध संधींचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन केले आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये गेल्या 2 वर्षात केलेल्या कामगिरीसाठी केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून महाराष्ट्राचा विविध वर्गवारीमध्ये तब्बल 8 पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. देशात इतर राज्यांच्या तुलनेत हे सर्वाधिक पुरस्कार आहेत. छतावरील सौर प्रकल्पांची संख्या नागपूर, जळगाव, पुणे जिल्ह्यांची या देशात आघाडी आणि मंथ ऑफ सोलरमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राचा हा सन्मान करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील अटल अक्षय ऊर्जा भवनात आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते महावितरणाचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता दिलीप दोडगे नागपूर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल सोनटक्के यांनी हे पुरस्कार स्वीकारले. यासोबतच देशपातळीवर 10 टॉपर जिल्ह्यांमध्ये छतावरील सौर प्रकल्पांची संख्या या श्रेणीत नागपूर जिल्ह्याने देशात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. पहिल्या 10 क्रमांकात महाराष्ट्राच्या सर्वाधिक या 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. हे मात्र विशेष. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.